नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीमधला एक भाग भारत अमेरिका संबंध याच्यावरती डिस्कशन करणार आहोत, याच्यावरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, भारत आणि अमेरिका ही जगातली दोन मोठी लोकशाही असणारी राष्ट्र आहेत. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ज्यावेळेला अमेरिकेच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा डिक्लेअर केलेला होता आणि इंग्लंड विरोधामध्ये, कारण अमेरिकेवरती इंग्लंडचं साम्राज्य होतं आणि अमेरिकेच्या विरोधात लढूनच ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करूनच अमेरिकेनं स्वातंत्र्य मिळवलेलं होतं जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यावेळच्या अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचला तर आपल्या लक्षात येईल की मानवाला कोणकोणते मूलभूत अधिकार असतात, स्वातंत्र्य असतात, समता असतात, बंधुता असते, न्याय मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये होत्या. त्याचाच प्रभाव भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये बऱ्याचशाच नेत्यांच्यावरती किंवा पुढे आपल्या घटनेमध्ये सुद्धा पडलेला दिसून येतो. थोडक्यात अमेरिकेनं स्वातंत्र्य मिळवलं ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मिळवलेलं स्वातंत्र्य त्याची किंमत अमेरिकेनं मोजलेली होती आणि म्हणून अमेरिकेला एक महान राष्ट्र असं म्हणतात, कारण अमेरिकेमध्ये स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे. हा असा अमेरिका देश लोकशाहीसाठी खूप संघर्ष केलेला देश, लोकशाही अतिशय महत्त्वाची मानणारा देश किंवा संपूर्ण जगामध्ये लोकशाही निदान त्यासाठी आग्रह धरणारा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो. अशा या अमेरिकेमध्ये स्वातंत्र्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. किमान अमेरिकन नागरिक तरी स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये, मानवतावादाच्या बाबतीमध्ये, मानव अधिकाराच्या बाबतीमध्ये आग्रही असलेले दिसून येतात. आणि म्हणून जगामधली सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेला मानलं जातं आणि जगामधली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला मानलं जातं. आणि म्हणून सर्वात जुनी लोकशाही आणि सर्वात मोठी लोकशाही अशा जगामधील दोन महान राष्ट्रांमधले संबंध कसे असायला पाहिजेत किंवा आत्ता कसे आहेत, पूर्वी कसे होते, या संबंधीचं विवेचन करणं आपल्याला चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षा देत असताना ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात अशा चालू घडामोडीमधला एक भाग म्हणून आपल्याला या संबंधांची चर्चा करणं आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या दोन देशांमधले संबंध जेव्हा बघतो आपण त्यावेळेला या दोन देशांमध्ये काय समानता आहे, तर एक मी सांगितलं की दोन्ही देशांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक केली जाते. दोन्ही देश लोकशाहीचा आग्रह धरणारे देश आहेत. दोन्ही देशांमध्ये लोकांना खूप महत्त्व आहे, लोकांचं हित हे लक्षात घेतलं जातं आणि म्हणून लोकशाही हा कॉमन फॅक्टर भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरत आलेला दिसून येतो. अर्थात हे संबंध 1950 पासून पुढे 1990 पर्यंत कसे होते किंवा ज्यावेळेला जग शीतयुद्धकालीन सावटाच्या खाली होतं किंवा शीतयुद्धकालीन जो एक कालावधी होता जगाच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, त्यावेळेला भारताची भूमिका काय होती, ज्यावेळेला अमेरिकेचा गट सक्रिय होता जगाच्या राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आणि रशियाचा किंवा सोव्हिएत महासंघाचा सुद्धा गट सक्रिय होता आणि जगाची विभागणी अशा दोन वेगवेगळ्या गटांमध्ये झालेली असताना भारतानं नेमकं काय धोरण अवलंबलं याची माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा भाग असं की बऱ्याच गोष्टी भारत आणि अमेरिकेमध्ये समान असून सुद्धा 1990 पर्यंतचे संबंध भारत आणि अमेरिकेचे फारसे चांगले नव्हते. 90 पासून साधारण 2009 पर्यंत आणि 2014 पर्यंत हे संबंध हळूहळू सुधारायला लागले आणि आजच्या घडीला आपल्याला दिसतं की 2014 नंतर आपण अमेरिकेबरोबरचे संबंध बऱ्याच बाबतीमध्ये पुढे नेलेले आहेत, सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला असं सांगता येईल की आज हे संबंध चांगले आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की कोणत्या इक्वल गोष्टी भारत आणि अमेरिकेमध्ये आहेत, तर ती लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मानवाधिकार आहे, सर्व समभाव आणि विकास या काही समानतेच्या आधारावर आधारलेल्या गोष्टी भारत आणि अमेरिकेला जवळ आणू शकतात, जवळ आणलेलं आहे. अर्थात हे सगळं झालं तरी सुद्धा दोन मोठे देश आहेत, दोन लोकशाहीवादी देश आहेत, दोघांच्यामध्ये अनेक समान मुद्दे असले तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय हितसंबंध वेगवेगळे असल्या कारणानं 1990 पर्यंत तरी निदान आपल्या या दोन देशांमध्ये म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध एवढे फारसे चांगले होते असं म्हणता येणार नाही. त्याची काय कारणं होती ते पण आपण बघूया. भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी जर आपण विचार केला तर भारताचं परराष्ट्र धोरण हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये नेहरू केंद्रित परराष्ट्र धोरण असं म्हणलं तरी चालू शकेल. कारण परराष्ट्र धोरण जोपर्यंत पंडित नेहरू या देशाचे पंतप्रधान होते तोपर्यंत परराष्ट्र मंत्रीपद हे त्यांच्याकडे होतं. पंतप्रधान असून सुद्धा परराष्ट्र मंत्रीपद त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेलं होतं, कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अतिशय आवडता विषय म्हणजे परराष्ट्र संबंध
आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ज्यावेळेला सोव्हिएत युनियनमध्ये किंवा रशियामध्ये लेनिननं साम्यवादी क्रांती घडवली तेव्हापासून नेहरूंचा ओढा हा समाजवादी किंवा साम्यवादी विचाराकडे असलेला दिसून येतो. तरी सुद्धा नेहरू आधुनिकवादाची कास धरणारे होते, आधुनिकतेकडे झुकणारे होते असं आपण विधान करू शकतो. याचं कारण देशामध्ये ज्यावेळेला स्वातंत्र्य चळवळ सुरू होती त्यावेळेला पंडित नेहरूंचे विचार हे भांडवलशाही किंवा जास्तीत जास्त म्हणजे खाजगी उद्योगधंदे असावेत किंवा भांडवलशाही सुद्धा आपल्या देशामध्ये असावी. म्हणजे उद्योगधंदे असतील, अवजड उद्योग असतील, वेगवेगळ्या खाजगी कंपन्या असतील, या सगळ्यांच्याकडे झुकणारे असून सुद्धा देशातील सर्व लोकांची साम्यवादी पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, समाजाचा विकास व्हायला पाहिजे असंही त्यांना मनोमन वाटत होतं. आणि प्रामुख्याने 1917च्या ह्या साम्यवादी क्रांतीनंतर सोव्हिएत युनियनमधल्या पंडित नेहरूंचा ओढा साम्यवादी विचाराकडे वाढलेला दिसून येतो. आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेला पंचवार्षिक योजना आपण राबवायला सुरुवात केली त्यावेळेला पंडित नेहरूंनी समाजवादाची आग्रहानं मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. समाजवाद याचा वेगळा दुसरा तिसरा अर्थ नसून समाजातल्या तळागाळापर्यंत विकासाची फळे पोचावीत आणि संपूर्ण जनतेचं जिथं कोणताही भेदभाव न करता त्यांचा विकास व्हायला पाहिजे यालाच आपण समाजवाद म्हणतो. पंडित नेहरूंचं परराष्ट्र धोरण हे स्वातंत्र्यानंतरचं थोडं वेगळं होतं. आता स्वातंत्र्यानंतरची अवस्था अशी होती ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर या जगामध्ये एकमेव महासत्ता म्हणून कोण होतं तर ते ब्रिटन होतं किंवा इंग्लंड होतं. कारण ज्याच्या साम्राज्यावरती कधीही सूर्य मावळत नव्हता असं जगाची पण समजूत होती आणि ब्रिटनची पण समजूत होती. असं हे साम्राज्य दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये देशोधडीला लागलेलं होतं, कोसळलेलं होतं आणि नवीन इमर्जिंग पॉवर म्हणून अमेरिका पुढे येत होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर अमेरिकेनं भाग घेतला नसता ब्रिटनच्या बाजूनं किंवा फ्रान्सच्या बाजूनं तर ब्रिटनची वाताहत, ब्रिटन हा देश आज जगाच्या नकाशावरती दिसला असता का नसता हेही सांगता येणं अवघड होतं. कारण अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धामधील प्रवेशामुळेच ब्रिटनचा विजय झालेला होता आणि जर्मनीचा पराभव झाला हेही तितकंच निर्विवाद सत्य आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मी म्हणलं की दुसऱ्या महायुद्धापर्यंत शतकानुशतकं जी महासत्ता जगामध्ये होती ती महासत्ता ढासळली, त्या महासत्तेची वाताहत झाली, ब्रिटनचं कंबरड मोडलं दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि अमेरिका हा अतिशय ताकदवान देश दुसऱ्या महायुद्धामध्ये पुढे आला. वैशिष्ट्य असं सांगता येईल आपल्याला की जे अतिशय विरोधी देश होते, जे अतिशय विरोधी विचारसरणीचे देश होते, एका बाजूला अमेरिकेची भांडवलशाही आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियनची साम्यवादी पद्धत किंवा साम्यवादी राजसत्ता यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचं शक्य होतं. म्हणजे अतिशय कटुता होती. पण जर्मनीमधल्या हिटलरचा पराभव करण्यासाठी हे दोन विरोधक एकत्र आले आणि जर्मनीचा पराभव केला. त्याच्यामुळे एका बाजूला रशिया पण महासत्ता म्हणून उदयास आला आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही गटाचं नेतृत्व करणारी अमेरिका सुद्धा उदयास आली. आणि महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं. संपल्यानंतरच्या कालखंडामध्ये जगाची विभागणी कंप्लीट दोन भागामध्ये झाली. अमेरिकेचा गट एका बाजूला जो भांडवलशाही देशांचं नेतृत्व करत होता आणि इकडे सोव्हिएत महासंघाचा गट एका बाजूला तो केवळ साम्यवादी राष्ट्रांचं, साम्यवादी विचारांच्या देशाचं नेतृत्व करत होता. आणि म्हणून याच्यामध्ये भारतानं स्वातंत्र्यानंतर किंवा जगामध्ये अनेक देश साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेले होते. गुलामगिरीतून म्हणा, पारतंत्र्यातून म्हणा, या देशांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झालेला होता की आपण कोणत्या गटामध्ये सामील व्हायचं. एखादा देश स्वतंत्र झाला रे झाला म्हटलं की दोन्ही गटांचा त्या देशाला आपल्या गटामध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न चाललेला असायचा आणि अशामध्ये त्या देशाच्या पुढे प्रश्न निर्माण व्हायचा की नवीनच स्वतंत्र झाल्यामुळे त्याला विकासाची गती द्यायला पाहिजे होती. त्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या गटामध्ये सामील व्हायचा निर्णय घेणं अवघड होता. हा प्रश्न काही बाबतीमध्ये पंडित नेहरूंनी सोडवलेला होता. पंडित नेहरूंचं धोरण असं होतं की परराष्ट्र धोरण असं होतं की आपण कोणत्याही गटामध्ये सामील न होता तिसऱ्या जगाचा, गरीब देशांचा, नुकताच स्वातंत्र्य झालेल्या देशांचा एक वेगळा गट बनवायचा आणि त्यामधूनच अलिप्ततावादी चळवळीचा उदय झाला. नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट ही स्थापन झाली आणि ही स्थापन करण्यामध्ये नासेर, टिटो आणि पंडित नेहरू हे संस्थापक सदस्य होते किंवा संस्थापक होते. आणि या एका घटनेमुळे पंडित नेहरूंचं वर्चस्व जागतिक राजकारणामध्ये बऱ्यापैकी पुढे आलेलं होतं. पण गंमत अशी होती की पंडित नेहरू हे गरजेपेक्षा जास्त स्वप्नाळू आदर्शवाद बाळगणारं परराष्ट्र धोरण होतं. परराष्ट्र धोरण हे कायम हितसंबंधी असावं लागतं, राष्ट्रीय हितसंबंध जोपासणारं असावं लागतं.
पंडित नेहरूंना जगामध्ये शांतता हवी होती, देशामध्ये शांतता हवी होती. पंडित नेहरूंना असं वाटायचं की सर्व जगामध्ये जर शांतता नांदली तर जगाचा विकास होऊ शकेल. यालाच काही इतिहासतज्ञ, यालाच काही इतिहासकार स्वप्नाळू आदर्शवाद असं म्हणतात. आणि म्हणून स्वप्नाळू आदर्शवादामुळं भारताचं परराष्ट्र धोरण हे वास्तवतेपासून थोडं दूर गेलेलं सुरुवातीच्या कालखंडामध्ये दिसून येतं आपल्याला. दुसरी महत्त्वाची गोष्ट पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये आत्मघातकी ठरलेली दिसून येते. कारण शांततेचा अति आग्रह हा कमजोर समजला जातो, हे जगाचा नियम आहे. आणि म्हणून शांततेचा अति आग्रह पंडित नेहरूंनी जगामध्ये धरला. जिथं जिथं दोन देशामध्ये युद्ध सदृश्य स्थिती असेल, जिथं जिथं दंगली सदृश्य अवस्था असेल, जिथं जिथं वादविवाद जगामध्ये असेल, तिथं तिथं पंडित नेहरूंनी तिसऱ्या जगाचं नेतृत्व करून शांततेचा आग्रह धरलेला होता. आणि हा शांततेचा धरलेला आग्रह चीनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला किती तोट्याचा झाला हे 1962च्या युद्धामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून परराष्ट्र धोरणाला वास्तववादाची किनार नव्हती, परराष्ट्र धोरणाला वास्तववादाचा आधार नव्हता. आणि म्हणून अतिशांतता किंवा अति स्वप्नाळू आदर्शवाद की रामराज्य निर्माण झालं पाहिजे किंवा सर्व जगामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे, कोणताही देश कोणासोबत सुद्धा वादविवाद घालता कामा नये, अशा पद्धतीचं पंडित नेहरूंचं हे थोडंसं आदर्शवादी असलेलं जे धोरण होतं, त्या धोरणातूनच नामची स्थापना झालेली होती. वास्तविक त्याचा फायदाही असा झालेला होता जगातल्या अनेक देशांना की नामची संघटना सुरुवातीच्या कालखंडामध्ये अतिशय व्यापक स्वरूपामध्ये पसरलेली होती. जवळजवळ 80-90 देशांची संघटना होती, पण सगळे देश गरीब होते. गरीब देशांना दोन्ही गटाकडून आंतरराष्ट्रीय बाबतीमध्ये मदत घ्यावी लागत होती. आणि म्हणून तो एक फायदा पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा किंवा अलिप्ततावादी चळवळीचा झालेला दिसून येतो. आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय हितसंबंधापेक्षा मैत्रीला महत्त्व देणारं धोरण पंडित नेहरूंनी ठरवलेलं होतं. काही बाबतीमध्ये संघर्षाची भूमिका घ्यायची नाही. तिबेटचा प्रश्न असेल, आपण गप्प राहिलेलो होतो. अरुणाचलचा प्रदेश असेल, चीनच्या कुरघोडी असतील, 62चं युद्ध असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपलं परराष्ट्र धोरण हे चीनच्या तुलनेमध्ये कमी पडलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्याचे परिणाम आजपर्यंत सुद्धा आपल्याला भोगावे लागत आहेत. आता हे भोगावे लागत असताना त्याच्यावरती उपाय काय करावेत हाही प्रश्न आजच्या सरकार पुढे आहे. आणि म्हणून काश्मीर संबंधीचं धोरण असेल, चीन संबंधीचं धोरण असेल, देशाच्या वेगवेगळ्या शेजाऱ्यांशी ठेवलेले आपले धोरण असेल, या धोरणामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपलं नेतृत्व, राजकीय छाप पंडित नेहरूंची जागतिक नेतृत्वावर असली तरी सुद्धा आपल्या पायाखालची वाळू काही बाबतीमध्ये घसरलेली होती, सरकलेली होती. याचा प्रत्यय आपल्याला चीनच्या युद्धामधून आलेला दिसून येतो. ज्यावेळेला भारत अमेरिका संबंध आपण बघतो त्यावेळेला भारताची ही भूमिका साधारणपणे 80च्या दशकापर्यंत 85 पर्यंत होती. अर्थात पंडित नेहरूंचं हेच धोरण अलिप्ततावादी आपण पुढच्या कालखंडामध्ये पण अनुसरलेलं होतं. आणि म्हणून याच्या बरोबर विरोधी भूमिका अमेरिकेची होती. अमेरिकेनं कधीही स्वप्नाळू आदर्शवाद, स्वप्नाळू परराष्ट्र धोरण ठेवलं नाही. का ठेवलं नाही? अमेरिका हा अतिशय सुशिक्षित असलेला देश, तावून सुलाखून निघालेला देश लोकशाहीच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. आणि जेव्हा अमेरिका मानवाधिकाराचा आग्रह देशामध्ये धरते, जेव्हा अमेरिका स्वहिताच्या गोष्टी देशामध्ये करते, त्यावेळेला ती जगामध्ये करेलच असं सांगता येत नाही आपल्याला. आणि म्हणून राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं, राष्ट्रीय सीमांचं संरक्षण करणं, देशामधील लोकांच्या विकासाची स्वप्न पाहणं, देशामधील लोकांचं हित सर्वतोपरी मानणं किंवा देश सर्वतोपरी मानणं, जिथं जिथं देशाच्या हिताला बाधा येईल तिथं तिथं कडक किंवा तीव्र ॲक्शन घेणं, या गोष्टी अमेरिकेनं सुरुवातीपासून अवलंबलेल्या दिसून येतात. महासत्तापद टिकवण्यासाठी कोणत्याही देशावरती आक्रमण करण्याचा आपला अधिकार शाबूत ठेवणं, मग तिथं देशामध्ये ज्यावेळेला अमेरिका मानवाधिकाराचा आग्रह धरते त्यावेळेला जगामध्ये अमेरिकेनं कित्येक देशावरती हल्ले केले, तिथं त्यांनी मानवाधिकाराचा कुठेही आग्रह धरलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणून अमेरिकेचं हितसंबंध जिथं चांगले असतील तिथंच अमेरिका आग्रही राहते. आणि अमेरिकेचे हितसंबंध जगामध्ये जिथं जिथं धोक्यात येईल तिथं अमेरिका कोणत्याही मानवाधिकाराचा सवाल उपस्थित करू देत नाही, तिथं युद्ध किंवा आणखी काय ॲक्शन घेण्याला पुढं मागं पाहत नाही. आणि म्हणून वास्तव परराष्ट्र धोरण ज्याला म्हणतो आपण, की जे आपण अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून बाळगायला पाहिजे होतं, ते अमेरिकेनं त्यांच्या देशासंबंधी बाळगलेलं होतं. वास्तव परराष्ट्र धोरण जिथं देशाचं हित आहे तिथंच फक्त आपण भाग घेणं, देशाच्या हिताचाच विचार करणं, मग वास्तववादी भूमिका मानणं. स्वप्नाळू आदर्शवादी भूमिका अमेरिकेनं कधीही मानलं नाही.
आणि म्हणून अमेरिकेचा जो गट होता त्या गटाला झुकतं माप देण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेनं त्यांचा तो नाटो हा गट तयार केलेला होता. वारसा गट होता तो सोव्हिएत महासंघाचा होता. आज आपण बघतोय ते फक्त भारत आणि अमेरिका संबंधाबाबत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की अमेरिकेचे हितसंबंध कसे होते, अमेरिकेचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं होतं, भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं होतं आणि दोन्हीमध्ये समानता काय होती. आणि म्हणून दोन्ही देशांमध्ये भरपूर बाबीमध्ये समानता असताना सुद्धा दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणामध्ये हा वास्तव अवास्तव फरक असल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध चांगले व्हायला 1990चं दशक उजाडलेलं आपल्याला दिसून येतं. आता ते 2-3 टप्प्यामध्ये आपल्याला विभागता येईल. सुरुवातीला शीतयुद्धकालीन संबंध भारताचे आणि अमेरिकेचे कसे होते ते पाहावं लागेल. अगदी 1959ला आयसेनावर आपल्या देशामध्ये आलेले होते. 62च्या युद्धामध्ये आपल्याला अमेरिकेनं मदत ही काही प्रमाणामध्ये केलेली होती. मग ती वेगवेगळ्या बाबतीमध्ये असेल, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये असेल, सैन्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा आणखी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असेल. ज्या वेळेला भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला आपण अन्नधान्य गहू आयात पण केलेला होता अमेरिकेकडून. म्हणजे सुरुवातीच्या दशकामध्ये आपले संबंध 50 ते 60च्या दशकामध्ये चांगल्या पद्धतीनं होते. अर्थात एवढे पण चांगले नव्हते. त्याला कारण असं होतं की पंडित नेहरूंच्या वरती समाजवादी चळवळीचा, पंडित नेहरूंच्या वरती साम्यवादी चळवळीचा अतिशय जास्त पगडा असल्यामुळे अमेरिका नेहमी साशंक होती की आज ना उद्या भारत हा सोव्हिएत महासंघाच्या गळाला लागेल, भारत हा सोव्हिएत महासंघाच्या गटामध्ये जाऊ शकेल. पण पंडित नेहरूंनी असं कधीही केलं नाही. तरी पण झुकतं माप मात्र त्यांच्या विचारसरणीमुळे सोव्हिएत महासंघाकडे झुकलेलं आपल्याला दिसून येतं, सोव्हिएत महासंघाला दिलेलं दिसून. या एका शंकेमुळं अमेरिका कायम भारताकडे शंकास्पद वृत्तीनं, शंकास्पद पद्धतीनं पाहत होती. आणि म्हणून भारताला आपल्या गटामध्ये ओढून घेण्यासाठी भारताला वेगवेगळी आमिष दाखवली गेली अमेरिकेकडून, रशियाकडून सुद्धा दाखवली गेली. पण अमेरिकेच्या कच्छपी कधीही भारत लागला नाही. त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न फेल गेलेले दिसून येतात. पंडित नेहरूंनी आपल्या स्वतःच्या पायावरती अलिप्ततावादी चळवळीचं राजकारण करायला सुरुवात केली आणि परराष्ट्र धोरण वेगळ्या पद्धतीनं राबवलं. सोव्हिएत महासंघाकडे सुद्धा आपण झुकलो नाही, परंतु सोव्हिएत महासंघाचा दृष्टिकोन भारताबाबतीमध्ये सुरुवातीपासून हा अनुकूल पद्धतीनं असलेला दिसून येतो. आणि म्हणून 1990च्या अगोदर म्हणजे शीतयुद्धकालीन जे संबंध होते भारत आणि अमेरिकेचे ते अगदीच जेमतेम होते. अगदी आयसेनावर असतील, त्याच्यानंतर निक्सन भारत भेटीवरती आलेले असतील, आपल्यातले सुद्धा काही इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पंडित नेहरूंनी सुद्धा अमेरिकेचा वेगवेगळ्या देशांचा दौरा केलेला होता. पण ह्या सगळ्या दौऱ्याला मर्यादा होत्या, कारण आपली परराष्ट्र धोरणाची नीती आणि अमेरिकेची परराष्ट्र धोरणाची नीती ही वेगवेगळी होती. दुसरी गोष्ट, हे संबंध सुधारायला सुरुवात झाली 1990 ते 2014 मध्ये. त्याला कारण असं होतं, 1990 ते 2014 मधले संबंध बघण्यापूर्वी एक घटना मला इथं तुम्हाला सांगावी लागेल. ती म्हणजे ज्या अमेरिकेनं 1962च्या युद्धामध्ये आपल्याला मदत करण्याची तयारी दाखवली, काही प्रमाणामध्ये मदत केली, त्याच अमेरिकेनं मात्र भारत हा पूर्णपणे सोव्हिएत संघाच्या गटाकडे झुकलेला आहे असं लक्षात येताच 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये ज्यावेळेला भारत लढत होता त्यावेळेला अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अमेरिकेनं त्यांचं एक मोठं जहाज ज्यावेळेला पाकिस्तानच्या समर्थनार्थ हिंदी महासागरामध्ये पाठवलेलं होतं त्यावेळेला इंदिरा गांधींनी सोव्हिएत रशियाचा दौरा केला आणि 20 वर्षाचा सहकार्याचा करार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोणत्याही देशावरती आक्रमण कोणी केलं तर त्याला मदत करायची असा करार 1971 ते पुढे 20 वर्ष चाललेला होता. आणि म्हणून त्यावेळेला ज्यावेळेला अमेरिकेनं पाकिस्तानला 71च्या युद्धामध्ये अगदी मदतीची तयारी दर्शवलेली होती, त्यावेळेला आपल्या बाजूला ठामपणे उभा राहणारा एकच देश होता, त्यावेळेला सोव्हिएत महासंघ होता, सोव्हिएत रशिया होता. आणि त्या युद्धाचं फारशी व्याप्ती वाढली नाही, अमेरिकेचं जहाज ते परत गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा बाबतीमध्ये अमेरिकेचे आपले संबंध त्यावेळेला फार ताणलेले होते आणि म्हणून अमेरिका आपल्याकडे नेहमी साशंकतेने पाहत असलेली दिसून येते. या धोरणामध्ये 1990 ते 14 मध्ये बदल व्हायला लागला. 1990 ते 14 मध्ये बदल व्हायला कारणीभूत काय ठरलं तर कारणीभूत ठरलं ते भारतानं स्वीकारलेलं नवीन आर्थिक धोरण.
भारतानं 1991च्या जूनमध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर भारत हा जगाच्या बाजारपेठेसाठी उपलब्ध झाला. भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे, एवढी जास्त आहे, ती या लोकसंख्येची बाजारपेठ अमेरिकेला खुणावी लागली. अमेरिकेलाच काय पण अनेक युरोपीय देशांना, पाश्चिमात्य देशांना, पूर्वीय देशांना भारतीय बाजारपेठ खुणावू लागल्यामुळं अनेक विदेशी कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करायला उत्सुक होत्या आणि अमेरिकेमध्ये अमेरिकन कंपन्यांचं प्रस्थ जास्त असल्यामुळं त्यांना भारताचं मार्केट हवं होतं, भारताची बाजारपेठ हवी होती. त्या दृष्टिकोनातून अमेरिकेनं भारताच्या जवळ यायचा प्रयत्न केलेला होता आणि म्हणून 90-14 मध्ये वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या आपल्या देशाचा दौरा केला आणि संबंध सुधारायला सुरुवात केली. आपल्याकडे PV नरसिंहराव असतील, त्याच्यानंतर 91च्या कालखंडामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील, या पंतप्रधानांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भारत अमेरिका संबंध सुधारण्याची कोशिश केलेली होती, सुधारण्याचे प्रयत्न केलेले होते. पण या बाबतीमध्ये आपल्याला एक अडचण नेहमी जाणवते की आपण उघडपणे कोणत्याही देशाच्या अतिशय जास्त बाजूला जात नाही. त्याचं कारण असं, आपल्याला जशी अमेरिकेची मदत पाहिजे तसं पूर्वापार मित्र असलेल्या, अतिशय खात्रीनं मित्रत्व असलेल्या सोव्हिएत रशियाशी किंवा आजच्या रशियाशी सुद्धा आपल्याला मैत्रीचं नातं हवं आहे. आणि म्हणून रशिया की अमेरिका, अमेरिका की रशिया अशा ह्या दोन्ही गटामध्ये न जाता किंवा दोन्हीही कुणाची बाजू फारशी न घेता आपल्याला दोन्ही देशाकडून कसा लाभ घेता येईल, दोन्ही देशाचे संबंध कसे चांगले प्रस्थापित करता येतील, ठेवता येतील, अशा उद्देशानं आपलं धोरण हे थोडंसं दोलायमय झालेलं दिसून येतं. आणि म्हणून ज्या वेळेला अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठेतरी वाद निर्माण होतो, त्यावेळेला कोणत्याही एका देशाची बाजू आपल्याला घेता येत नाही, कारण आपलं धोरण हे दोन्ही देशांना अनुकूल असं धोरण असायला पाहिजे, असा उद्देश आपल्या परराष्ट्र धोरणाचा आहे. आणि म्हणून 90 ते 14 मध्ये वेगवेगळ्या पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध जरी चालू ठेवले असले तरी आपण रशियाशी संबंध कधीही तोडलेले नव्हते. आणि म्हणून 1990 ते 2014 मध्ये अमेरिका आणि भारत संबंध चांगल्या पद्धतीनं सुरू व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्याचाच कळस म्हणून 2014 नंतर आपल्या आणि अमेरिकेचे संबंध आजच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीनं पंतप्रधान मोदींनी डेव्हलप केलेले आहेत. तरी पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे, जे संबंध आपण डेव्हलप करतोय, जे संबंध आपण अमेरिकेशी वाढवतोय, त्याचा विचार केला तर एक गोष्ट नक्की की कोणताही देश अमेरिकेवरती, कोणताही देश भारतावरती, कोणावरती आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मेहरबानी करत नाही. जेव्हा स्वराष्ट्राचं हित जेव्हा जपायचं असतं त्याच्या फायद्याचंच धोरण प्रत्येक देश राबवतो आणि त्याच्यामुळं आजच्या घडीला जशी भारताला अमेरिकेची गरज आहे तशीच अमेरिकेला भारताची गरज आहे. म्हणून तर हे संबंध सुरळीत होत चाललेले दिसून येतात. भारत अमेरिका संबंधामध्ये अतिशय महत्त्वाचे क्रुशियल मुद्दे पण आपल्याला लक्षात येते की भारत अमेरिका संबंध का बिघडत चाललेले होते. एक तर मी सांगितलं की शीतयुद्धकालीन भारताकडे नेहमी अमेरिका साशंकतेने पाहायची की सोव्हिएत युनियनचा मित्र म्हणून. दुसरी गोष्ट, जो अणुकरार झालेला होता मनमोहन सिंग आपल्याकडे पंतप्रधान असताना, त्या अणुकराराला भारतीय संसदेनं मान्यता दिली नाही, म्हणून थोडेसे संबंध बिघडलेले होते. याचं कारण असं की अमेरिका भारताला अणुइंधन द्यायला उत्सुक आहे, व्यापार करायला उत्सुक आहे. त्याचबरोबर भारतातलं विमा क्षेत्र आपण फारसं खुल्लं केलं नाही याचाही राग अमेरिकनांना होता, कारण अमेरिकन खाजगी कंपन्या विमा क्षेत्रामध्ये इंडियामध्ये गुंतवणूक करायला उत्सुक होत्या. संरक्षण क्षेत्राबाबतीमध्ये सुद्धा अमेरिका आपल्या बाबतीत साशंक होती. याचं कारण असं की 60% जास्त आयात संरक्षण क्षेत्रातली आपण रशियाकडून करत होतो. बघा, विमानं असतील, क्षेपणास्त्र असतील, वेगवेगळं अणुइंधनाचं सहकार्य असेल, रशिया हा आपला संरक्षक साथीदार म्हणून खूप वर्षापासून चांगल्या पद्धतीनं काम करतोय. हेही अमेरिकेशी आपले संबंध बिघडण्यास कारणीभूत झालेलं होतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या पद्धतीचे पेटंट असतील, त्या पेटंटला आपण कधीही मान्यता दिली नाही आणि म्हणून अमेरिकन कंपन्या असतील, भारतीय कंपन्या असतील, भारत अमेरिकेमधले संबंध असतील, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती कधीही आपली एकवाक्यता झाली नाही. आरोग्य क्षेत्राकडे आपण साधारणपणे 2014 पर्यंत दुर्लक्षच केलं आणि आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळं अमेरिकन औषध कंपन्यांचा फारसा टिकाव आपल्या देशात लागला नाही
आणि म्हणून मोदींनी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी ओळखलं की भारतानं आरोग्याकडे जास्त महत्त्व दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आणि मग स्वच्छता मोहीम असेल, आरोग्याच्या वेगवेगळ्या योजना असतील मोदींनी सुरू केलं. हे अमेरिका भारत संबंध सुधारण्यामध्ये आत्ता महत्त्वाचं ठरलं, पण पूर्वी संबंध बिघडण्याला हेही कारण होतं. परकीय गुंतवणूक अमेरिकन कंपन्या भारतामध्ये करण्यास उत्सुक होत्या, पण भारतामधील किचकट प्रोसेस, किचकट पद्धती, ज्याला आपण लाल फीत म्हणतो, त्याचाही संबंध भारत अमेरिका संबंधावरती झालेला दिसून येतो. आणि म्हणून संबंध बिघडण्याला वेगवेगळी कारणं होती. मग ते रशियाशी मैत्री असेल, अणुकरार असेल, विमा क्षेत्र असेल, संरक्षण क्षेत्र असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, आरोग्य क्षेत्र असेल, FDI असेल, हे संबंध बिघडण्याला कारणीभूत झालं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण दोन देशांचे हितसंबंध पाहिले तर ठराविक मुद्द्यावरती आपलं एकमत झालेलं होतं. हे झालेलं असताना आपल्याला अमेरिकेकडून काय हवं आहे किंवा अमेरिकेला आपल्याकडून काय हवं आहे याचा थोडासा विचार आपल्याला करायला हवा. भारताला काय हवे अमेरिकेकडून? तर भारताला भांडवल पाहिजे, भारताला तंत्रज्ञान पाहिजे, अणुइंधन पाहिजे, भारताला स्थायी सदस्यत्वाची सीट पाहिजे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनच्या सुरक्षा समितीमध्ये. कारण जे 5 देश आहेत, हे 5 देश सुरक्षा समितीमध्ये ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, चीन आहे, अमेरिका, ह्या 5 फेटो पॉवर आहे. स्थायी समितीमध्ये फेटो पॉवर असल्यामुळे कोणताही प्रस्ताव ह्या 5 देशांनी जर मंजूर केला तरच तो अंमलात येतो. एका देशाने जरी विरोध केला तरी तो धोक्यात जातो. आणि म्हणून आपल्याला जवळजवळ युनोमध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न 100पेक्षा जास्त वेळा पाकिस्ताननं मांडलेला होता. आणि ज्या वेळेला ह्या 4ही रशिया सोडला तर बाकीच्या 4ही कायम सदस्यांनी आपल्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. आणि केवळ रशियानं जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये युनोमध्ये आपली पाठराखण केलेली होती. म्हणून तर ज्या वेळेला मोदींना रशियामध्ये एका पत्रकारानं प्रश्न विचारलेला होता की रशियाची प्रतिमा भारतामध्ये कशी आहे, त्यावेळेला मोदींनी सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं की भारतामधल्या अगदी लहानातल्या लहान मुलाला जरी विचारलं की तुमचा दोस्त कोण आहे, दोस्त देश कोण आहे जगाच्या पाठीवर, तर तो सांगेल फक्त रशिया. अशा पद्धतीनं रशियानं आपल्याला मदत बऱ्याच वेळेला युनोमध्ये केलेली होती. त्याच स्थायी सदस्यत्वासंबंधीची भूमिका आपल्याला अमेरिकेकडून पाठिंबा हवा आहे, रशियाचा तर पाठिंबा आहेच. आणि म्हणून भारताला अमेरिकेकडून काय हवे तर तंत्रज्ञान, भांडवल, अणुइंधन, स्थायी सदस्यत्व, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण हे घेत असताना भारताला आपलं स्वावलंबन, भारताला आपली अस्मिता गमवायची नाही. आणि म्हणून हाही त्याच्यामध्ये एक भाग महत्त्वाचा आहे. अमेरिकेला आजच्या घडीमध्ये काय हवं आहे तर आजच्या घडीला अमेरिकेला दहशतवादासंबंधी, दहशतवादाविरोधी भारताची मदत हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये भारत चांगला रोल निभावू शकतो, त्यासाठी अमेरिकेच्या मदतीनं किंवा त्यासाठी भारताची मदत अमेरिकेला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला आशिया खंडामध्ये चीननं अमेरिकेला आव्हान द्यायला सुरुवात केली साधारण या 2-3 वर्षामध्ये, त्यावेळेला अमेरिकेची भारताकडून अशी अपेक्षा आहे की दक्षिण आशियाचं नेतृत्व किंवा आशिया खंडाचं नेतृत्व भारतानं करावं, ते चीनच्या विरोधात उभं राहून. आणि म्हणून भारत आणि चीन यांच्यामधले संबंध सुद्धा आज ताणले गेलेले आहेत. याचं कारण असं की चीनला समर्थपणे टक्कर देणारा, संघर्ष करणारा देश म्हणून इमर्ज होत आहे भारत. जरी भारतापेक्षा चीन कितीतरी पटीनं मोठा आणि स्ट्रॉंग, प्रबळ आर्थिक महासत्ता असला तरी सुद्धा आणखी एक महत्त्वाचं, चीन आज अमेरिकेला व्यापार क्षेत्र असो, आणखी संरक्षण क्षेत्र असतो, वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये सुद्धा आव्हान देत असताना अमेरिकेला चीनच्या विरोधामध्ये उभा राहणारा आशियन देश म्हणून भारताला पुढे यावं लागतं. कारण चीन, जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया कोणत्याही देशाला न जुमानता या भागामध्ये दादागिरी करत आहे. याला कोण प्रत्युत्तर देत असेल तर तो भारताची क्षमता आहे चीनच्या विरोधामध्ये उभं राहण्याची. आणि म्हणून चीनच्या विरोधामध्ये अमेरिकेला मदत करणारा एक देश म्हणून भारतानं आपली भूमिका निभवायला पाहिजे, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. या सगळ्याचा सरासरी विचार केला आपण तर टप्पा 1 शीतयुद्धकालीन 1990 ते 14 आणि 14च्या नंतर म्हणजे आतापर्यंत भारत अमेरिकेचे संबंध साधारणपणे हे अशा पद्धतीचे आहेत. आणि 2014 नंतर ज्यावेळेला मोदी पंतप्रधान आले, ते मोदी नंतर आतापर्यंत म्हणजे मोदींच्या कालावधीमध्ये, मग पूर्वी मनमोहन सिंग होते त्यावेळेला बिल क्लिंटन आलेले होते आपल्या दौऱ्यावरती भारताच्या, त्याच्यानंतर बराक ओबामा आले, त्याच्यानंतर आता ट्रम्प आले. ह्या तिन्ही तिन्ही राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या दरम्यान असेल किंवा मोदींच्या संपूर्ण कालावधीमध्ये असेल,
6-7 वर्षामध्ये जे काय आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध लेटेस्ट म्हणजे 2014 नंतर काय असतील, खऱ्यावर 2014 नंतर काय आहेत आणि पुढे कसे राहतील, कुणाला कुणाची किती गरज आहे, यापेक्षाही एकंदरीत जगाला भारत अमेरिका संबंधाची कशी गरज आहे किंवा मांडणी कशी करावी लागेल या संबंधीचं नेक्स्ट लेक्चर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, मी 2014 पर्यंत प्रामुख्यानं शीतयुद्धकालीन संबंध असेल, भारत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामधला नक्की फरक असेल किंवा संबंध का बिघडले त्याचे मुद्दे असतील, त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे या संबंधीचं थोडंसं विवेचन आज आपण या संबंधी केलेलं आहे. भारत अमेरिका संबंध एक्सप्लेन करायला एक लेक्चर मित्रांनो कमी पडेल आणि म्हणून दुसरं लेक्चर सुद्धा आपण भारत अमेरिका संबंध आफ्टर 2014 म्हणजे 2014 नंतर मोदी आणि बराक ओबामा असतील, मोदी आणि ट्रम्प असतील यांच्या कालावधीमधले हे संबंध आपल्याला बघावे लागतील. थँक्यू, धन्यवाद.